पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती. जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. भगवान अर्जुनाला ज्ञानी महात्मा कसा असतो, गुणातीत महात्मा कसा असतो आणि त्याने आचरण कसं करावं हे सांगत आहे. ते सांगत असताना कालच्या वयामधून आपण पाहिलं की जे ज्ञानी मंडळी आहे ते काय करतात, देह अभिमानाचा अगोदर त्याग करतात. मी देह आहे या मान्यतेचा ते काय करतात, त्याग करून टाकतात. शरीराला मी समजत नाही. त्यानंतर गुणकर्मे ओलांडुनी, गुण आणि कर्म यांना ओलांडतात, यांच्या पलीकडे जातात आणि पलीकडे जाऊन साक्षीभूत होऊनी वर्तती देही. साक्षीभूत होऊन देहामध्ये वर्तन करतात, आचरण करतात, साक्षी स्वरूप होतात. भूत शब्दाचा अर्थ स्वरूपाचा. भूत शब्दाचा अर्थ काय, स्वरूपाचा. भूत शब्दाचे तसे अनेक अर्थ आहे. भूत शब्दाचे अनेक अर्थ आहे. भूत शब्दाचा अर्थ प्राणी मात्र असा सुद्धा होतो. किंवा भूत शब्द हा धातू जरी धरला तरी धातुदृष्टीने भूत शब्दाचे दोन अर्थ आहे. एक झालेला आणि एक असलेला. असे भूत शब्दाचे दोन अर्थ आहे, झालेला आणि असलेला. तर या ठिकाणी या अर्थांचा त्याग करून स्वरूप या अर्थी भूत शब्द वापरलेला आहे. स्वरूप, स्वरूप म्हणजे ज्याचा त्याचा आत्मा साक्षी स्वरूप तो होऊन राहतो. साक्षी स्वरूप. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानी महात्मा जो झाला गुणकर्मांचं उल्लंघन करून जातो. गुणामध्ये तो अडकत नाही. आपण गुणामध्ये अडकलेलो आहे. ज्ञानी महात्मा कोणत्याही गुणामध्ये अडकत नाही, कोणत्याही कर्मामध्ये तो अडकत नाही. गुणकर्माचं उल्लंघन करून तो पुढं निघून जातो. आणि पुढं जाऊन तो कुठं जातो, नेमकी कसा राहतो, ते ज्ञानोबा म्हणतात साक्षीभूत होऊनी वर्तती देही. देहामध्येच राहतात. गुणकर्म ओलांडतात याचा अर्थ गुणांना सोडून किंवा कर्मांना सोडून दुसरीकडे कुठे जात नाही. दुसरीकडे कुठे जात नाही, देहामध्येच राहतात. ज्ञानी पुरुष, भक्त, संत. कारण आपण जर विचार केला, ज्ञानोबा हे ज्ञानी पुरुष आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी
सांग देव. ज्ञानोबाराय हे उपजताचे ज्ञानी आहे. जन्मल्यावर साधना करून ज्ञानी झाले असं नाही. जन्मताच ते ज्ञानी म्हणून काय आले, जन्माला आले. कारण महाविष्णूचा अवतार आहे. हे मंडळीसुद्धा ज्ञानी आहे. तुकोबारायसुद्धा नामदेवरायाच्या अवतार दृष्टीने जर पाहिलं तर तुकोबारायसुद्धा जन्मताच काय आहे, ज्ञानी आहे. आणि जरी केवळ तुकोबारायांच्या आयुष्याकडे पाहिलं, साधक दृष्टीने विचार केला, तर साधना करून तुकोबारायांनी ज्ञान संपादन केलेलं आहे. ज्ञान संपादन केलेलं आहे. गुरूंची भेट झाली आणि लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. गुरूंनी काय केलं, मस्तकावर हात ठेवला आणि काय केली, कृपा केली. म्हणजे ज्ञान दान दिलं, अपरोक्ष ज्ञान दिलं. तुकोबारायसुद्धा ज्ञानी महात्मा आहे. सर्वच संत, नाथ महाराज असतील, दौलताबाद, देवगिरी किल्ल्यावर जाऊन त्यांनी काय केलं, ज्ञान संपादन केलं, अपरोक्ष ज्ञान घेतलं जनार्दन स्वामींकडून. निळोबाराय असतील, निळोबारायांना साक्षात तुकोबारायांनी ज्ञान दिलं. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. निळोबाराय म्हणतात, माझ्या मस्तकावर तुकोबारायांनी हात ठेवला. संत कवी महिपती महाराज असतील, महिपती महाराजांना सुद्धा अनुग्रह तुकोबारायांनीच दिला, तुकोबारायांनीच दिला. त्यानंतर बहिणाबाई पाठक, त्यांनाही तुकोबारायांनीच अनुग्रहित केलेलं आहे. सर्वच संत मंडळी जी आहे संप्रदायात, ती सगळी तत्वज्ञानाने काय आहे, परिपूर्ण आहे. म्हणूनच त्यांना संत ही काय मिळाली, पदवी मिळाली आहे. ज्ञानाने ते परिपूर्ण आहे. पण ज्या वेळेस त्यांनी ज्ञान संपादन केलं त्यावेळेस त्यांनी देहाचा त्याग केला असं कुठं तुम्हाला आढळणार नाही. देहाचा त्याग केला असं आढळणार नाही. कारण ज्ञानोबाराय उपजताचे ज्ञानी होते, तरीसुद्धा 22 वर्ष 21-22 वर्ष काय केले, आयुष्य जगले. तुकोबाराय असतील, तुकोबारायांनी अगोदर साधना केली, 19 वर्षामध्ये दुष्काळ पडला, त्यानंतर वैराग्य झालं, 10 वर्ष जवळजवळ साधना केली आणि मग ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा तुकोबारायांनी देहाचा त्याग नाही केला. प्रारब्धानुसार देहाचं काय केलं, वर्तन केलं, देहानुसार जगले. सर्वच संत मंडळी ज्ञान झाल्यानंतर त्यांनी देहाचा काय केला नाही, त्याग केला नाही आणि कर्माचा सुद्धा कोणत्या त्याग केला नाही. या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की गुणकर्मे ओलांडुनी, गुण आणि कर्मांचं ते उल्लंघन करतात. याचा अर्थ गुण आणि कर्माचा त्याग करतात असं नाही, असं नाही. कारण अंतकरणातल्या गुणावरूनच पुढं कर्म घडत असतं. अंतकरणामध्ये गुण नसेल, सत्वरजतम, तर कर्म घडत नाही. आणि सर्वच साधू संतांनी कर्म केलेलं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे गुणकर्माचा त्याग करत नाही, गुणकर्माचं काय करतात, उल्लंघन करतात. उल्लंघन शब्दाचा अर्थ, उल्लंघन शब्दाचा अर्थ असा आहे की त्याच्याशी केलेले जे तादात्म्य आहे ते तादात्म्य काय करतात, नष्ट करतात. तादात्म्य ठेवीत नाही, त्याच्या ठिकाणी तादात्म्य ठेवीत नाही. जसं आपण पाहतो नारळ कसं असतं, नारळ कसं असतं, ज्या वेळेस ते नारळ ओलं असतं, ओलं नारळ असल्यावर आतून त्या नारळाने कवटीला काय केलं असतं, पकडलेलं असतं. कवटीला ते नारळ चिकटलेलं असतं. ज्यावेळेस ते ओलं असतं त्यावेळेस ते कवटीला सोडतच नाही, काहीही केलं तरी सोडत नाही. त्याला उलथाण्याने काढा, चमच्याने काढा, फोडून काढा, नाही तर टेस्टरने काढा, कशाने काढा, ते काय होत नाही, कवटीला सोडत नाही नारळ ओला असल्यानंतर. तेच नारळ ज्यावेळेस वाळून जातं, परिपक्व होऊन पुढच्या अवस्थेला जातं, त्यावेळेस त्या नारळामधलं जेवढं काही पाणी आहे सगळं पाणी काय होतं, आपोआप आटून जातं. नारळामध्ये ते पाणी काय करतं, प्रवेश करतं. त्या पाण्याचंच नारळ तयार होत असतं. पूर्ण पाणी आटून गेलं की ते नारळ काय करतं, कवटीला सोडून देतं. नारळ फोडलं नाही, नारळ त्या कवटीमध्येच आहे, पण ते काय करतं, कवटीला सोडून देतं. आणि ते आपण वाजलं तर गडगड 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 त्याचा काय येतो, आवाज येतो. ही नारळाची 2 प्रकारची अवस्था आहे. नारळ ओला असताना कवटीला सोडत नाही,
आणि नारळ वाळून परिपक्व झालं की कवटीला परत धरत नाही. ही त्या नारळाची दोन प्रकारची काय आहे, अवस्था आहे. अवस्था हाच आपल्यामध्ये आणि ज्ञानीपुरुषामध्ये काय आहे, भेद आहे. भेद. नारळ म्हणजे जीव आहे. नारळ म्हणजे काय, जीव आहे. आणि ती कवटी म्हणजे शरीर आहे. शरीर. जसं कवटीमध्ये नारळ असतं तसं शरीरामध्ये जीव असतो. आणि ओलं नारळ जेव्हा असतं तेव्हा ते कवटीला सोडत नाही. तसं ओला जीव जेव्हा असतो म्हणजे जीवपणा त्याच्या ठिकाणी जोपर्यंत असतो म्हणजेच तुम्ही आम्ही जीव स्वरूप आहे. आपण कवटीला काय करत नाही, सोडत नाही. त्याच्याशी तादात्म्य केलेलं आहे. कवटीला असं पकडून आपण ठेवलेलं आहे. हे जे तादात्म्य आहे, हे तादात्म्य महात्म्यांनी काय केलेलं असतं, सोडलेलं असतं. या तादात्म्याचा काय केलेला असतो, त्याग केलेला असतो. तादात्म्य धरत नाही महात्मे कवटीचा म्हणजे शरीराचा. शरीरामध्येच राहतात. ज्यावेळेस नारळ वाळतं, गडगड 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 वाजतं नारळ, त्यावेळेस सुद्धा ते नारळ कवटीमध्येच असतं. कवटीला मात्र ते सोडत नाही. महात्म्यांचं जीवन सुद्धा तसंच असतं. कवटीमध्येच असतात पण आतून कवटीला त्यांनी धरलेलं नसतं. म्हणजे शरीराला धरलेलं नसतं. शरीराचं तादात्म्य त्यांनी सोडून दिलेलं असतं. वर्तती देही, ज्ञानोबारांचा शब्द आहे. वर्तती देही म्हणजे देहामध्ये तर राहतात पण साक्षीभूत होऊन, साक्षी स्वरूप होऊन राहतात. साक्षी स्वरूप. नारळ हे साक्षी स्वरूप असतं. त्याच्यामध्ये परिपक्व अवस्थेमध्ये ते नारळ साक्षी स्वरूप असतं. ते कवटीला जाणत नाही. कवटीला सोडून मी कोणीतरी वेगळा आहे असं होऊन ते खोबरं तयार होतं. तसंच महात्म्यांचं जीवन आहे. शरीराहून अलिप्त होतात. शरीरामध्ये तर राहतात पण शरीराहून अलिप्त होतात. म्हणजे शरीराचा मीपणाचा जो अहंकार आहे तो अहंकार त्यांनी काढून घेतलेला असतो. जसं आपण काल पाहिलं, नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठाकेला तो मी म्हणून. पोपट जसा त्या नळीवरून उठून फांदीवर जाऊन बसावा, तसा महात्म्यांचा जो मीपणा आहे तो शरीररूपी नळीवरून उठून परब्रह्म स्वरूप फांदीवर जाऊन बसलेला असतो. म्हणजेच देहाला त्यांनी आतून सोडलेलं असतं आणि साक्षी स्वरूप होऊन राहतात. साक्षी स्वरूप. साक्षी हे त्या तत्वाचं नाव आहे. साक्षी हे त्या तत्वाचं नाव आहे की ज्या तत्वाचा कोणासोबतही संबंध घडत नाही त्याला म्हणतात साक्षी. साक्षी म्हणजे काय, कोणासोबतही संबंध घडत नाही त्याला म्हणतात साक्षी. दोन जणांचे भांडणं लागली, त्यांच्यामध्ये काहीतरी झालं आणि तुम्ही करत करत त्यांचा वाद पेटला आणि भांडण सुरू झालं. हाणामारीपर्यंत भांडण गेलं. दोघा जणांचं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. तिसरा एक जण होता, दुरून पाहत होता. भांडणामध्ये तो सामील नव्हता, दुरून फक्त भांडण पाहत होता. भांडण करणारे दोघं जण कोण आहे हे सुद्धा त्याच्या ओळखीचे नव्हते. फक्त दुरून पाहत होता. भांडण सुरू आहे आणि पहिल्यापासून भांडण संपेपर्यंत त्याने सर्व काही पाहिलं. भांडण कसं झालं सर्व पाहिलं. त्यानंतर यांचं भांडण सोडण्याची वेळ आली. कोर्टामध्ये भांडण गेलेलं आहे. कोर्टामध्ये भांडण गेलं आणि कोर्टामध्ये यांनी आपापलं एक वकील घेऊन गेले आपलं मत सिद्ध करण्यासाठी. दोघाच्याही वकिलाने दोघाचाही मत काय केलं, सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याचा वकील म्हणायला लागला माझ्या आशिलाने काहीच केलं नाही, त्याची काही चूक नाही. दुसराही तसंच म्हणायला लागला माझ्या आशिलाची काही चूक नाही. न्याय लागत नव्हता. मग अशा वेळेस कोर्ट काय सांगतो, पुरावा सादर करा. पुरावा. कोणीतरी साक्षीदार आहे का, साक्षीदार असेल तर सांगा. मग त्यांच्या लक्षात आलं आपले भांडण सुरू होते तेव्हा दुरून एक माणूस पाहत होता. मग त्या माणसाला पकडून आणलं. हा घ्या साक्षीदार. हा कोण आहे, साक्षीदार आहे. साक्षीदार. आमचं भांडण सुरू झाल्यापासून भांडण संपेपर्यंत याने सगळं पाहिलेलं आहे, काय असेल ते याला विचारा. हा काय आहे, साक्षीदार आहे. साक्षीदार. तर तो साक्ष देण्याचं त्या ठिकाणी काय करतो, काम करतो. ग्वाही देण्याचं काम करतो. त्या ठिकाणी तो साक्षीदार जो असतो, साक्षीदार त्यालाच म्हणतात की दोघाशीही त्याचा काय नसतो, संबंध नसतो.
दोघाशीही संबंध नसतो. साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आपला पाहुणा चालत नाही, किंवा साक्षीदार म्हणून आपल्या भावकीतला माणूस, आपल्या घरातला माणूस कोणी चालत नाही, कारण त्याची साक्ष घेतल्या जात नाही. व्यवहारातही लोक सरळ मानतात, तो तुझाच पाहुणा आहे, तुझ्याकडूनच बोलणार आहे, किंवा तुमच्याच भावकीतला आहे, तुझ्याच घरातला आहे, तुझं चुकीचं जरी असलं तरी तुझ्याकडूनच बोलणार आहे, तुम्ही दोघं एकाच माळेचे मणी आहेत, असं लोक बोलतात. म्हणजे संबंधीची साक्ष स्वीकारणीय नसते. साक्ष कोणाची घेतली जाते? दोघापासूनही तो काय आहे? अलिप्त आहे. कोणाचाच तो पाहुणा नाही दोघांपैकी, तिसराच कोणीतरी पुरुष आहे, भांडण करणारे याच्या ओळखीचे सुद्धा नाही, असा जो कोणी पुरुष आहे त्याला साक्षी म्हणतात, त्याला साक्षीदार म्हणतात. संबंध नसणारा पुरुष तसंच आहे, तसंच आहे. साक्षी तत्व जे आहे त्याचा कोणाशीही संबंध नाही. वेदांत दृष्टीने जर पाहिलं तर जो आत्मा आहे, आत्म्यालाच काय म्हटलेलं आहे? साक्षी म्हटलेलं आहे. कुटस्थ चैतन्य जे आहे त्यालाच साक्षी म्हणतात, त्यालाच ब्रह्मचैतन्य, त्यालाच साक्षी म्हणतात. कुटस्थ, ब्रह्मचैतन्य, आत्मा, परमात्मा, देव, हे जे काही सगळे शब्द आहे, या सगळ्या शब्दाला नाव दिलेलं आहे साक्षी वेदांतात. आत्म्यालाच साक्षी म्हटलेलं आहे. तुमचा आत्मा म्हणजेच साक्षी आहे. आत्म्याचंच दुसरं नाव काय? साक्षी आहे. तर हा आत्मा असा आहे, त्याचा कोणाशीही काय नसतो, संबंध घडत नाही. संबंध कोणाशीही संबंध नाही, त्याचा संबंध नाही. म्हणून साक्षीभूत होऊन वर्तती देही, म्हणजे ज्ञानी महात्मे साक्षी स्वरूप होऊन या शरीरामध्ये राहतात, म्हणजेच आत्मस्वरूप होऊन राहतात. आत्म्याला त्यांनी जाणलेलं असतं, शरीराला मी म्हणत नाही, असं आत्मस्वरूप होऊन या देहामध्ये राहतात. पुढे ज्ञानोबा म्हणतात, म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. म्हणून असे महात्मे लोक शरीरी जरी होती, शरीरामध्ये जरी राहत असले तरी सुद्धा कर्मबंधा नाकळती, कर्माच्या बंधनामध्ये ते सापडत नाही, कर्माच्या बंधनामध्ये ते अडकत नाही. का अडकत नाही? म्हणून शब्द वापरला ज्ञानोबारांनी. म्हणून म्हणजे साक्षीभूत होऊन वर्तती देही, म्हणून साक्षी स्वरूप होऊन देहामध्ये राहतात, म्हणूनच ते कोणत्या गुणकर्मामध्ये आकळत नाही, कशामध्ये अडकत नाही, त्याच्यामध्ये सापडत नाही. साक्षी स्वरूप ते झालेले असतात. आणि साक्षी स्वरूप एकदा मनुष्य झाला की त्याला माहीत असतं, मी कोण आहे? साक्षी आहे, मी आत्मा आहे, मी या शरीराहून कोणीतरी वेगळा आहे, हे शरीर म्हणजे मी नाही, असं त्याला ज्ञान झालेलं असतं. मग शरीर कर्म करतं, मी कोणतंच कर्म करत नाही, असं त्याला स्पष्ट कळत असल्यामुळे कर्मबंधा नाकळती, कर्माच्या बंधनामध्ये तो मनुष्य अडकत नाही. जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. ज्ञानोबा म्हणतात, जैसा का, ज्याप्रमाणे, भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. गभस्ती म्हणजे सूर्य. गभस्ती शब्दाचा अर्थ काय? सूर्य आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये जगतातील सर्व क्रिया चालतात. सूर्याचा प्रकाश नसेल तर क्रिया चालत नाही. म्हणूनच आपल्याकडे सूर्य मावळला, सूर्य एकदा मावळला की सगळे कामधंदे काय होऊन जातात? बंद होऊन जातात. पूर्वीसुद्धा मोठमोठे युद्ध व्हायचे, पण युद्ध कुठपर्यंत आलं हेही पाहत नव्हते. सूर्य मावळला की शंख फुकल्या जायचा, आणि एकदा शंखाचा नाद झाला, शंखाचा आवाज एकदा कानावर आला की सर्वांनी युद्ध काय करायचं? बंद करायचं, आपले शस्त्र ठेवून द्यायचे. सूर्यावर आहे. शेतामधील लोकसुद्धा सूर्य मावळतीला गेला की कामधंदे करायचे सोडून देतात आणि आपापल्या घरी निघून जातात, आपापल्या घरी. पक्षी पहा तुम्ही, दिवसभर पक्षी फिरत राहतात, या झाडावरून त्या झाडावर, इकडं जाय तिकडं जाय, दिवसभर पक्षी फिरत असतात. पण सूर्य मावळतीला गेला की कुठंही जाऊ, पक्षी काय करतो? परत मागं फिरतात. पक्षी आपल्या घरट्याकडे येण्याचा प्रयत्न करतात, आपल्या घरट्याकडे. हे सूर्याचं मावळणं आहे. गाई चारायला गेले माणसं, सूर्य मावळायला लागला की गाई घेऊन काय करतात? परत मागं फिरतात. त्याला गोरज मुहूर्त आपल्याकडे म्हणतात, गोरज मुहूर्त आहे.
म्हणजे सूर्याच्या उपस्थितीमध्ये सगळे कर्म घडत असतात. सूर्याचा उदय झालेला असताना सगळे कर्म सुरू होतात. दिवसभर लोक कामधंदे करतात आणि सूर्य मावळला की परत काय करतात, कामधंदे बंद करून टाकतात. म्हणजे कामधंदा करण्यासाठी कारणीभूत कोण झालं? सूर्य झाला. कामधंदा करण्यासाठी कारणीभूत कोण आहे? सूर्य आहे. सूर्य साक्षी म्हणून एक ते कारणच झालं ना, कारण झालं. आता एवढा मोठा नवरात्र उत्सव आहे. नवरात्र उत्सवाच्या अगोदर लोक काय करतात, सगळं घरातलं काही कपडे लत्ते असतात सगळं काय करतात, धुवून टाकतात. त्याला आपल्याकडे काय म्हणतात, दसरा काढला. दसरा काढतात. दसरा म्हणजे सगळं धुवून धावून काढतात. मग आता सगळे कपडे लत्ते, सतरंजा, गोधड्या हे सगळं धुवायचं. लोक रात्री धुतात का दिवसा? दिवसा धुतात. का दिवसा धुतात? दिवसा का धुतात? सूर्य असतो, ऊन पडलेलं असतं, वाळून जातात कपडे दिवसा, म्हणून लोक काय करतात, दिवसा कपडे धुतात. म्हणजे कपडे धुण्यासाठी कारणीभूत कोण झाला? सूर्य झाला. कपडे धुण्यासाठी कारणीभूत सूर्य झाला. त्यानंतर गाई चारायला न्यायच्या रानामध्ये रात्री नेतात का लोक? नाही नेत. कधी नेतात? दिवसा नेतात. दिवसा का दिवसा नेतात? कारण दिवसा काय असतो? उजेड असतो. उजेड म्हणजे गाई चारण्यासाठी कारणीभूत कोण झाला? सूर्य झाला. सूर्य. गाई चारण्यासाठी कारण कोण झाला? सूर्य झाला. प्रत्येक कर्म असो, प्रत्येक कर्म कारणीभूत त्याला कोण आहे? सूर्य आहे. सूर्य. तर मग सूर्य प्रत्येक कर्माला जरी कारणीभूत झाला तरी सूर्य हा काय असतो? साक्षी स्वरूप होऊन राहतो. साक्षी स्वरूप होऊन राहतो. सूर्य कधी असं म्हणत नाही की माझ्या उदयामुळे यांनी काय केलेलं आहे? कर्म केलेलं आहे. सूर्य कधी म्हणतो का मी उगवलो म्हणून या लोकांनी सगळे कपडे धुवून काढले? म्हणला कधी आजपर्यंत? नाही. कोणाला भेटला सूर्य? नाही. ग्रंथामध्ये त्यांनी कुठं असं म्हटलेलं नाही की मी उगवल्यानंतर लोक कपडे धुतात, मी उगवल्यानंतर लोक गायी चारायला नेतात, मी उगवल्यानंतर लोक शेतामध्ये जातात, मी उगवल्यानंतर पशुपक्षी फिरायला जातात. असं सूर्याने कुठं म्हटलेलं आहे का? नाही. नाही. म्हणजे सूर्याच्या सत्तेमध्ये सगळे कर्म होतात, पण सूर्य त्या कर्माचा अहंकार कधीच घेत नाही. सूर्य नसेल तर कर्मच घडत नाही, पण सूर्य त्याचा अहंकार कधी घेत नाही. जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. चेष्टा शब्दाचा अर्थ कर्म, भूत शब्दाचा अर्थ प्राणी मात्र. याच ठिकाणी एका खाली एकच दोन्ही ओळीमध्ये भूत शब्द आला. तर साक्षीभूत या ठिकाणी भूत शब्दाचा अर्थ स्वरूप अर्थी आला आणि खालच्या ओळीमध्ये भूतचेष्टा शब्द आलेला आहे. त्या ठिकाणी भूत शब्दाचा अर्थ सर्व प्राणी मात्र, मनुष्य, जीवजंतू सर्व. आणि चेष्टा म्हणजे कर्म. म्हणजे प्राण्यांच्या, मनुष्यांच्या ज्या चेष्टा आहे, मनुष्याचे जे कर्म आहे ते सूर्याच्या उपस्थितीमध्ये होतात, पण सूर्य त्याचा अभिमान धारण करत नाही. तसंच महात्म्यांचं जीवन आहे. ते शरीरामध्ये असल्यानंतरच शरीरातून काय होतात? कर्म घडतात. शरीराकडून कर्म घडतात. म्हणजे प्राण, आत्मा, जीव जर शरीरामध्ये असेल तरच शरीराकडून काय घडतात? कर्म घडतात. मेलेला माणूस कर्म करतो का? नाही. मेलेला माणूस जेवण करतो का? नाही करत. मेलेले माणसं बोलत सुद्धा नाही, डोळे सुद्धा उघडून पाहत नाही जो मेलेला आहे तो, कारण त्याच्यामधील आत्मा निघून गेलेला आहे. त्याचप्रमाणे आहे, प्राण शरीरामध्ये असला तरच काय आहे? व्यवहार आहे. प्राणाशिवाय कोणताही व्यवहार चालत नाही. व्यवहार चालत नाही. मग प्राण जरी शरीरामध्ये असला तरी महात्म्यांची धारणा ही आहे, आपण कोणतंच कर्म करत नाही. शरीरामध्ये असून सुद्धा त्या शरीराच्या कर्माचा अहंकार घेत नाही. प्रकृतेर गुणसम्मूढास सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्न विदो मंदान कृत्स्न विन्न विचालयेत. प्रकृते हे गुण सम्मूढा, प्रकृतीच्या गुणाद्वारे जे मूर्ख झालेले आहे, मूढ झालेले लोक आहे, ते गुणकर्म सुसज्जन्ते, गुण आणि कर्मामध्ये आसक्त होतात, त्यांचा अहंकार धारण करतात. तर भगवान म्हणतात तान अकृत्स्नविदः मंदान, संपूर्ण तत्वाला न जाणणाऱ्या
ते मंद लोकांसाठी, त्या मंद लोकांना कृत्स्नवित न विचारलेत. जो कृत्स्नवित म्हणजे संपूर्ण जाणणारा महात्मा आहे, सर्वज्ञ ज्ञानी महात्मा आहे, त्याने कृत्स्नवित त्या मनुष्याने न विचारलेत, त्या मंद पुरुषांना विचलित करू नये. मंद पुरुषांना त्याने काय करू नये? विचलित करू नये. योग्य तो मार्ग दाखवावा. येथ कर्मी तोची लिंपे, जो गुणसंभ्रमे घेपे. प्रकृतीचे नि आटोपे वर्तत असे. कर्मामध्ये तोच लिप्त होतो, त्यालाच सगळ्या कर्माचं बंधन आहे. प्रारब्ध असेल, संचित असेल किंवा क्रियमान असेल, हे त्याच मनुष्याला कर्म लागतात. कोणाला? जो गुणसंभ्रमे घेपे. प्रकृतीचे जे गुण आहे सत्वरजतम, त्या गुणांच्या द्वारे जो भ्रमित झालेला आहे. गुणांच्या द्वारे काय आहे? भ्रमित झालेला आहे. भ्रमित भ्रमाने गुणकर्माचा त्याने काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. स्वीकार. संभ्रम शब्द आलेला आहे. या संभ्रम शब्दाचे सुद्धा संत वाङ्मयामध्ये काय आहे? अनेक अर्थ आलेले आहे. एकच शब्द आहे संभ्रम, पण संभ्रम शब्दाचे अनेक अर्थ आहे. अनेक अर्थ आहे. या ठिकाणी संभ्रम शब्द जो आला तर तो भ्रम या अर्थी आहे. सम या शब्दाचा अर्थ चांगला, उत्कृष्ट प्रकारचा भ्रम मनुष्याला झाला की भ्रमामुळे मनुष्य काहीही करायला लागतो. भ्रमात काय होतं? मनुष्य काहीही करायला लागतो. एखाद्या मनुष्याला जर भ्रम झाला ना, तर तो काय करील हे सांगता येत नाही. भ्रम झाल्यावर काय करेल तो सांगता येत नाही. एक जण शेताला चाललेला होता रात्री 9-9:30 वाजता, आणि चंद्राचा मंद मंद प्रकाश पडलेला होता. मंद मंद प्रकाश, आणि दोरी पडलेली दिसली. एकटाच चाललेला होता. अचानक पुढं पायापाशी काय सापडली? दोरी पडलेली दिसली. आता दोरी जाड होती, वाकडी तिकडी पडलेली होती. त्याला काय झाला? भ्रम झाला. भ्रम झाला त्याला. काय भ्रम झाला? त्याला वाटलं इथं काय पडलेलं आहे? साप आहे, साप. त्याला जायचं होतं शेतामध्ये, पण शेताकडे गेलाच नाही. त्याच मार्गाने मागं फिरला, बोंबलत सगळ्या गावामध्ये फिरला. काय झालं? साप आला, मोठा साप आहे, मोठा साप. रात्री लोक झोपलेले, सगळ्या लोकाला जागे केलं, उठून आणलं. मग कोणी खंदील घे, कोणी बॅटरी घे, कोणी काठी घे, सगळ्या लोकाला गोळा करून आणलं. आणि सगळे येऊन पाहतात तर तिथं काय पडलेली आहे? दोरी पडलेली आहे. कशाचं साप? दोरी पडलेली आहे. एवढ्या लोकाला झोपेतून उठून आणलं. कंदील, बॅटरी, काठ्या गोळा करायला लावल्या. याचं शेतातलं काम होतं, ते शेतातलं काम तसंच पडलं. एवढं मोठं क्रिया झाली. कशामुळं झालं हे सगळं? भ्रमाने झालं. भ्रमाने. फक्त काय झाला? त्याला भ्रम झाला. भ्रम झाला मनुष्याला की तो काय करील हे सांगताच येत नाही. म्हणून इथं संभ्रम शब्दाचा अर्थ विशेष भ्रम. विशेष प्रकारचा भ्रम झाला की मनुष्य काहीही करतो. संभ्रम शब्दाचे अनेक अर्थ असतात. काल्याच्या अभंगामध्ये सुद्धा संभ्रम शब्द आलेला आहे. काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रम. संभ्रम शब्द आलेला आहे. वैष्णवानिका संभ्रम. तर जे निके वैष्णव आहे यांना आम्ही काला देऊ, असं तुकोबाराय म्हणतात. तर त्या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायचे की संभ्रम या शब्दाचा अर्थ काय करावा? थाटामाटात. संभ्रम शब्दाचा अर्थ काय करावा? थाटामाटात. त्या ठिकाणी संभ्रम शब्दाचा अर्थ भ्रम असा घेऊ नये. कारण त्या ठिकाणी काला वाटणारे कोण होते? वैष्णव होते. वैष्णव सगळे गोपाळ वैष्णव होते, ज्ञानी भक्त होते. आणि जे भक्त असतात, जे वैष्णव असतात, त्यांना कधीही भ्रम होत नाही. ते भ्रमाच्या पलीकडे गेलेले असतात. त्या मनुष्याला कधी भ्रम होत नाही. वैष्णवांना भ्रम होत नाही. म्हणून काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रम. तर वैष्णव जे काला वाटतात ते भ्रमाने काला वाटत नाही. कारण भ्रम झालेला जर वैष्णवाला असता, त्या ठिकाणी गोपाळाला जर भ्रम झालेला असता किंवा भगवान परमात्म्याला भ्रम झालेला असता, तर त्या ठिकाणी ब्रह्मदेव ज्या वेळेस आला होता, ब्रह्मदेवाला सुद्धा नक्की काला मिळाला असता. ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळाला असता. भ्रमाने जर काला वाटला असता तर. पण भ्रमाने काला वाटला नव्हता, डोळस दृष्टीने काला वाटला. त्यामुळे हा ब्रह्मदेव आहे हे चटकन लक्षात आलं. त्याला काला दिला नाही. मग या ठिकाणी अर्थ करायचा संभ्रम शब्दाचा अर्थ थाटामाटात असा अर्थ करायचा. वक्ते बाबा सांगायचे. म्हणजे आम्ही वैष्णवाला काला तर वाटू,
पण काला वाटत असताना कसा वाटायचा? नाईलाज म्हणून नाही वाटणार, किंवा आम्ही कोणाचे ऋणी आहे, कोणाचे पंगिस्त आहे, मिंधे आहे, आपलं कर्तव्य त्यांना द्यायचं म्हणून काला नाही वाटणार. आम्ही थाटामाटात काला वाटणार आहे. लोक आपल्या मुलीचे लग्न कसे करतात? थाटामाटात करतात. घरी एखादा कार्यक्रम असेल, थाटामाटात कार्यक्रम होतो. म्हणजे सर्व व्यवस्थितपणाने. तसं काला आम्ही थाटामाटामध्ये काल्याचं काय करू? प्रसंग वर्णन करू. काल्याचा जो प्रसंग आहे, काला सेवन करण्याचा जो प्रसंग आहे, हा एकदम संभ्रमामध्ये म्हणजे थाटामाटात आम्ही करू. तर या ठिकाणी जो संभ्रम शब्द आला, त्या संभ्रम शब्दाचा अर्थ होतो भ्रमाने. गुणभ्रमे, गुणसंभ्रमे म्हणजे गुणांचा ज्याला भ्रम झालेला आहे, गुणांचं जे तादात्म्य घेतलेलं आहे, मीच कर्म करतो असं ज्याने मानलेलं आहे, तर तो काय होतो? कर्मी लिंपी. कर्माचं त्याला बंधन होतं. प्रकृतीचे ने आटोपे वर्तत असे, प्रकृती म्हणजेच माया. या मायेच्या स्वाधीन होऊन जो जगतो त्याला कर्माचं काय आहे? बंधन आहे. मायेच्या स्वाधीन झाला की त्याला कर्माचं बंधन आहे. आणि ज्याने मायेचं जे स्वाधीनपणा, मायेचं जे पारतंत्र्य आहे ते तोडून टाकलं, तर मग त्या मनुष्याला कर्माचं काय नाही? बंधनच नाही. कर्माचं त्याला काय नाही? बंधन नाही, बंधन नाही. मायेचा हा एक देशच आहे. मायेची ही काय आहे? एक जागा आहे. ही जागा आहे, कल्पित जागा आहे मायेची अंतःकरणामध्ये. त्या जागेमध्ये मनुष्य असला की त्याला कर्माच्या बंधनामध्ये सापडावंच लागतं, सापडावंच लागतं. मायेमध्ये तो फसला नाही की त्याला कर्माचं बंधन नाही. मला सांगा, त्या नळीवर जर पोपट बसलाच नाही, नळीवर पोपट बसलाच नाही, त्याला पिंजऱ्यामध्ये अडकावं लागेल का? नाही अडकावं लागणार. नळीवर जर पोपट बसलाच नाही तर त्याला पिंजऱ्यामध्ये जाण्याची पाळीच येणार नाही. जो पोपट नळीवर बसतो तो पोपट 100% पिंजऱ्यामध्ये जाणार आहे. आणि जो पोपट नळी सोडून फांदीवर जाईल त्याला पिंजऱ्यामध्ये अडकण्याची गरज नाही. त्याच दृष्टांताप्रमाणे हे आहे महात्म्यांचं जीवन. म्हणजे जो मनुष्य प्रकृतीचे ने आटोपे वर्तत असे, या मायेच्या स्वाधीन होऊन जीवन जगतो, त्याला कर्माच्या बंधनामध्ये सापडावंच लागणार आहे, गुंतणारच आहे. मायेचं बंधन ज्याने सोडून दिलं, मायेचं उल्लंघन ज्याने केलं, त्या मनुष्याला कर्मामध्ये अडकण्याची काय नाही? गरज नाही. ज्यावेळेस तुकोबारायांची ही स्थिती झाली, साधक अवस्था परिपूर्ण झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाच्या वेळेस तुकोबारायांनी काय केलं? हे मायेला ओळखून घेतलं. माया कशी आहे, आपल्यावर कशी ही काय करते? बहार टाकते, कशी आपल्याला नाचवते, कसं आपल्याला दुःखापर्यंत नेते, हे मायेचं सगळं षडयंत्र तुकोबारायांनी काय केलं? ओळखून घेतलं. आणि ओळखल्यानंतर निश्चय केला, आता या मायेचं काय करायचा? त्याग करून टाकायचा, मायेचं उल्लंघन करून पुढं जायचं. आणि असं ठरवून, साधना करून, निश्चय करून तुकोबाराय काय झाले? पलीकडे गेले, मायेच्या पलीकडे गेले, मायेच्या पलीकडे गेले. आणि पलीकडे गेल्यानंतर तुकोबारांनी काय केलं? स्वतःचीच पाठ थापटली. वा वा, काय केलं? स्वतःची पाठ थापटली. वा तुकाराम महाराज, आज तुमचं जीवन खरं काय झालं? सार्थक झालं, कृतकृत्य झालो. कारण मायेचं जी जागा होती, जो देश होता मायेचा, त्याचं काय केलेलं आहे? उल्लंघन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, बर्वे देशावर झालो, काय बोले बोलावे. काय म्हणतात तुकोबाराय? बर्वे देशावर झालो, काय बोले बोलावे. माझ्या जीवनामध्ये ही एक घटना घडलेली आहे. काय झालं? देशावर झालो. देशावर हे अपभ्रंश शब्द आहे, मूळ शब्द देशावर आहे. देशावर झालो मी, म्हणजे एका देशाचा त्याग करून दुसऱ्या देशामध्ये मनुष्य गेला की त्याला मराठी भाषेमध्ये देशावर झाला असं म्हणत होते पूर्वी. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये हे घडलं, मी देशावर झालो. म्हणजे मायेचा देश सोडून मी आता काय झालो? देवाच्या देशामध्ये गेलो निघून. मायेचा देश सोडला, देवाच्या देशामध्ये गेलो. आणि हे चांगलं झालं. बर्वे झाले, बर्वे देशावर झाले. काय बोले बोलावे, आता मी काय बोलू, फार काय वर्णन करू. म्हणून कर्माच्या बंधनामध्ये परत सापडण्याची गरज नाही पडली, गरज नाही पडली. शेवटला भगवंतानेच काय केलं? गरुड पाठवलं. गरुड, गरुड वैकुंठामधून तुकोबारायांना विमान नेण्यासाठी आलं. पण प्रकृतीचे ने आटोपे वर्तत असे. पण या प्रकृतीच्या मायेच्या स्वाधीन जो झाला तर त्याला कर्मामध्ये गुंतणं भाग आहे. इंद्रिय गुणाधारे
रहाटती निज व्यापारी ते परकर्म बलात्कारे आपादिजो. ज्ञानोबा म्हणतात त्या गुणांचा आधार घेऊन हे जे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आहे ते निज व्यापारी रहाटती, आपापल्या व्यवहारामध्ये ते वर्तन करतात, आपापले व्यवहार करतात. जे इंद्रिय आहे गुणांचा आधार घेतात, सत्व रज आणि तम या 3 गुणांचा ते आधार घेतात आणि आपापले कर्म करत राहतात. डोळा काय करतो? गुणांचा आधार घेतो आणि पाहण्याचं काम करतो. कोण करता पाहण्याचं काम? डोळा करतो. डोळ्याने सत्वगुणाचा आधार घेतला की मग डोळा काय करतो? मंदिरात जातो, भगवंताचं दर्शन घ्यायला जातो, कारण त्याने सत्वगुणाचा काय केलेला आहे? आधार घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. त्याच डोळ्याने जर रजोगुणाचा आधार घेतला की मग टी व्ही पाहायला बसतो, रजोगुणाचा आधार आहे. आणि तमगुणाचा आधार त्या डोळ्याने घेतला की तोच डोळा मग काय करतो? तमाशा पाहण्यासाठी जातो. गुणांचा आधार घेऊन, म्हणजे पाहणारा कोण आहे? डोळा आहे. वास घेणारं कोण आहे? नाक आहे. स्पर्शाचं ज्ञान करून देणारं कोण आहे? त्वचा आहे. त्यानंतर रसाचं ज्ञान करून देणारं कोण आहे? जीभ आहे. आंबट, गोड, खरट, तुरट, तिखट हे ज्ञान करून देणारं कोण आहे? जीभ आहे. हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहे आपापल्या विषयाचं ज्ञान करून देतात. तर मला सांगा, डोळा जर पाहण्याचं काम करतो तर मी पाहतो असं आपण का म्हणतो? सरळ आहे. याच्यासाठी कीर्तन प्रवचन असावं असं काही नाही, सरळ व्यवहारामध्ये आहे. आपल्याला लक्षात येतं पाहणारा कोण आहे? डोळा आहे. पाहणारा कोण आहे? डोळा आहे. पण आपण तसं म्हणत नाही, आपण म्हणतो मी पाहतो. वास घेणारा कोण आहे? नाक आहे. आपण म्हणतो मी वास घेतला, ते कर्म आपल्यावर घेतलं. रसाचं ज्ञान करून देणारी कोण आहे? जीभ आहे. जीभ कडू, गोड, तिखट जीभ आहे. पण आपण काय म्हणतो? मी चव घेतली, चव घेणारी जीभ आहे. स्पर्शाचं ज्ञान करून देणारे त्वचा आहे, आपण म्हणतो मी ज्ञान करून घेतलं. म्हणजे इंद्रिय गुणांचा आधार घेऊन आपापले कर्म करत राहतात. पण मनुष्य काय करतो? ते परकर्म म्हणजे दुसऱ्यांचं इंद्रियांचं असणारं कर्म बलात्कारे आपादिजो, फुकटच ते बळच आपल्यावर ओढून घेतो, बळच ओढून घेतो, बळच ओढून घेतो. डोळ्याने पाहण्याचं काम कधी तुमच्याकडे दिलं का? नाही दिलं. डोळ्याने पाहण्याचं काम दिलं कधी? नाही दिलं. नाकाने वास घेण्याचं काम तुमच्याकडे दिलं का? नाही दिलं. रसनेने चव घेण्याचं काम तुमच्याकडे दिलं का? नाही. कानाने ऐकण्याचं काम तुमच्याकडे दिलं का? नाही दिलं. आपणच एवढे मूर्ख आहे, बळच त्यांचं कर्म आपल्यावर ओढतो. मी पाहिलं, मी खाल्लं, मी वास घेतला, मी ऐकलं, बळच आपल्यावर ओढतं. ज्ञानोबा म्हणतात ते परकर्म बलात्कारे आपादिजो, बळच आपल्यावर जो ओढून घेतो. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. हे तत्वज्ञान सांगितल्यानंतर परत भगवान परमात्मा मूळ उद्देशावर आलेले आहे. भगवंताचा जो मूळ उद्देश आहे अर्जुनाला सांगणं, त्याच्यावर भगवान परमात्मा आता परत आलेले आहे. अर्जुना, तू काय कर? अध्यात्मचेतसा, तुझं जे चित्त आहे, अंतकरण आहे, ते माझ्या ठिकाणी स्थिर कर. मी अध्यात्म स्वरूप आहे. भगवान परमात्मा काय आहे? अध्यात्म स्वरूप आहे. त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी चित्त काय करायचं? स्थिर करायचं. त्यानंतर सर्वांनी कर्मांनी मयी संन्यस्य, सगळ्या कर्मांचा माझ्या ठिकाणी त्याग कर. सगळे कर्म काय कर? मला अर्पण कर. निराशीही, सगळे आशा मनामधील सोडून दे. निर्ममहा, ममता माझेपणा जो आहे तो सोडून दे. भूत्वा, अशा प्रकारचा तू होऊन, अशा स्वरूपाचा तू होऊन. विगतज्वरः, तुझ्या ठिकाणचा जो ताप आलेला आहे, तुला जो संताप डोक्यामध्ये सुरू आहे, युद्ध करू का नको करू, युद्ध करू का नको करू, ही जी गडबड डोक्यामध्ये चाललेली आहे ती विगतः, तिचा त्याग करून टाक. आणि अशा प्रकारचं होऊन युद्धस्व, युद्ध करण्यासाठी काय होय? तयार होय. तयार हो युद्ध करण्यासाठी. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. तरी हे अर्जुना, आघवी उचिते कर्मे, तुझ्यासाठी जे जे उचित कर्म आहे ते सगळं कर्माचं तू काय कर? आचरण कर. तू क्षत्रिय आहे ना, तर क्षत्रिय धर्माचं तू आचरण कर ना. युद्ध कर तू, युद्ध.
आणि युद्ध करून सगळं कर्माचं आचरण करून काय करायचं, मज अर्पावी. त्या कर्माचं ओझं आपल्यावर घ्यायचं नाही. सगळे कर्म करायचे, पण कर्म केलं की कृष्णार्पण, कर्म केलं की कृष्णार्पण. कर्माचं ओझं आपल्याकडे ठेवायचंच नाही, कर्माचं ओझं आपल्याकडे ठेवायचं नाही. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मला शरण ये, सगळ्या कर्माचा त्याग कर, सगळ्या कर्माचा त्याग कर, मला अर्पण कर, कृष्णार्पण करून टाक. काहीही कर्म केलं कृष्णार्पण, काहीही कर्म केलं कृष्णार्पण, चांगलं केलं तरी कृष्णार्पण, वाईट केलं तरी कृष्णार्पण. कर्माचं ओझं ठेवायचं नाही. आचरोनी मजा अर्पावी. परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. तुझी जी चित्ताची वृत्ती आहे, चित्ताची जी धाव आहे, तिला काय करायचं, आत्मरूपी विन्यासावी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच भगवंत स्वरूपाच्या ठिकाणी काय करायचं, तिला स्थिर करायचं. हेच तुकोबारांनी मागितलं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती शब्दाचा अर्थ चित्त, मन, अंतकरण, बुद्धी. तर माझं जे मन आहे देवा, तुझ्या चरणावर काय झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. तुझ्या चरणाच्या ठिकाणी मन लागलं पाहिजे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा. माझं चित्त तुझ्या चरणावर गेलं पाहिजे. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. यालाच म्हणतात चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. आत्मस्वरूपामध्ये चित्ताची वृत्ती गेली पाहिजे. आणि हे कर्म मी करता का आचार्यन या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता रिघो देशी. हे अर्जुना, अजून काय करायचं, हे काहीतरी कर्म आहे आणि मी त्याचा कर्ता आहे. हे कर्म आहे आणि तो कर्म करणारा कोण आहे, मी आहे. या भावनेचा त्याग कर, असं मनामध्ये मानू नको. का आचर्येनं या अर्था किंवा या या उद्देशासाठी, या या प्रयोजनासाठी, या फलासाठी मी हे कर्म करतो, असं मनामध्ये काहीच धरू नको. ऐसा अभिमान झने चित्तारी गोदिशी. चुकूनही असा अभिमान तुझ्या अंतकरणामध्ये येऊ देऊ नको. अभिमानाचा प्रवेश अंतकरणामध्ये येऊ देऊ नको. मग काय करायचं, तुवा शरीर परानो हवे, तुवा शरीर परानो हवे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. अर्जुना, शरीर पर व्हायचं नाही. काय व्हायचं नाही, शरीर पर. पर शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. पर शब्दाचा अर्थ काय होतो, श्रेष्ठ होतो. शरीर पर व्हायचं नाही. शरीर अपर. शरीर पर शब्दाचा अर्थ होतो ज्याच्याकरता शरीरच सर्वश्रेष्ठ आहे, ज्याच्याकरता सर्वश्रेष्ठ शरीर आहे. तर शरीर पर व्हायचं नाही, शरीर पर व्हायचं नाही. काही काही लोकांचं असतं, शरीर हे त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं. शरीराकरताच जगणारे लोक आहे. भरपूर लोक या जगामध्ये आहे की ते शरीरासाठी जगतात. शरीराला चांगलं चुंगलं खायला मिळालं पाहिजे, शरीराला घालायला चांगले वस्त्र मिळाले पाहिजे, शरीराला राहण्यासाठी चांगला बंगला पाहिजे, शरीराला फिरण्यासाठी फार मोठी गाडी पाहिजे, शरीरासाठी काहीतरी एक सत्ता पाहिजे, पद पाहिजे, शरीरासाठी त्याच्याकडे पैसा पाहिजे. म्हणजे शरीरासाठीच जगणारे लोक या जगामध्ये पुष्कळ आहे. त्याला तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर पिंड पोसणारे, पिंड म्हणजे शरीर, शरीराला पोसणारे. तुकोबारा म्हणतात पिंड पोषकाचे, पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी झनी दृष्टी भेटी न हो त्याची. पिंडाचं पोषण करणारे जे आहे, केवळ पिंडाचं पोषण, शरीराकरतात जे जगतात, नुसतं शरीर पोसण्यासाठी जे खात राहतात रात्रंदिवस, असे जे लोक आहे पिंड पोसणारे, शरीर पोसणारे, तर अशा लोकांच्या जळो ज्ञान गोष्टी, ते जे ज्ञानाच्या गप्पा हाणतात ना, आग लागो त्याला आग, काडी लागो त्यांच्या ज्ञानाच्या गप्पाला. कीर्तन असेल, प्रवचन असेल, नुसता तत्वज्ञान सांगतो. शरीर मी नाही, शरीर माझं नाही, शरीरापेक्षा आपण वेगळे आहोत, शरीराकरता आपण प्रयत्न एवढे करू नये, परमार्थासाठी मनुष्याने प्रयत्न करावे, असं सगळं काही लोकांना पटवून सांगतो, ज्ञान गोष्टी सांगतो. पण कीर्तन संपलं की त्याचे धाव शरीर पोसण्याकडे आहे. कीर्तनसुद्धा जे करतो ते शरीर पोसण्यासाठी करतो, लोकांना लुटतो. कशासाठी, शरीरासाठीच ना, शरीरासाठीच ना. हे 50,000 50,000 25,000 25,000 घेणारे कीर्तनकार आहे,
कशासाठी गोळा करतात? शरीर पोसण्यासाठीच आहे त्यांचं सगळं, पोट भरण्यासाठीच आहे. तर या लोकांच्या ज्ञान गोष्टी जळो, आग लागो, तुकोबारा म्हणतात यांच्या ज्ञानाला, यांच्या कीर्तनाला, यांच्या प्रवचनाला आग लागो, काहीच कामाचं नाही. झनी दृष्टी भेटी न हो त्याची, चुकून सुद्धा आमच्या डोळ्यापुढे हा येऊ नये महात्मा. तुकोबारायांचे वाक्य आहे. या लोकांची चुकूनही भेट घडू नये. कोणाची? लोकांना तर ज्ञान सांगतात, पण पोट भरण्यासाठी त्यांचं सगळं आयुष्य खर्च करतात. या लोकांची झनी दृष्टी भेटी न हो, डोळ्यासमोर सुद्धा येऊ नये असे लोक हे. नामा म्हणे ऐशे होत जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. नामदेवरायांचं सुद्धा तेच मत आहे. तुकोबारायांचं सांगितलं, नामदेवराय सुद्धा हेच म्हणतात. असे जे कोणी लोक असतील, कोणते लोक? नामा म्हणे ऐशे होत जे रे कोणी, या चरणाचा शेवटचं चरण, या चरणाचं सुरुवात जर पाहिली अभंगाची, तर अभंगाची सुरुवात आहे, पोटासाठी जरी करी हरिकथा जन रंजविता फिरत असे. हे पहिलं चरण आहे, नामदेवरायांचा अभंग आहे. पोटासाठी जरी करी हरिकथा, आपलं पोट पोसण्यासाठी जो हरिकथा करतो आणि लोकांकडून द्रव्य घेतो, पैसा घेतो, असा जो कोणी कीर्तनकार असेल, तर नामदेवराय म्हणतात ते नर नयनी पाहू नये. हां, पहा 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 पहा, रामायणाचार्य आहे, प्रसिद्ध प्रसिद्ध रामायणाचार्य आहे. नाव त्यांनाही माहीत आहे, पण नाव घेणं चांगलं नाही. प्रसिद्ध रामायणाचार्य आहे, पण पाकिट कमी दिलं म्हणून 10 किलोमीटरवरून मागं फिरला. तुम्ही मला कमी कसं काय दिलं? अरे भामटा, तू रामायण सांगतो ना, तेवढी अक्कल नाही का? रामायणामध्ये काय सांगितलं तेवढं कळत नाही. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण जगासाठी उत्पन्न केलं. किती घेतलं लोकांकडून? किती गोळा केलं? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी मराठी भाषेमध्ये रामायणासारखं महाकाव्य या जगाला दिलं. काय घेतलं? काहीच घेतलं नाही. उलट रामायण ऐकायला जे येतील त्यांना काय दिलं? डाळ, गूळ, साखर त्यांना दिली. नाथ महाराजांनी स्वतःच्या घरातून दिलं, दुसऱ्याकडून नाही गोळा केलं, वर्गणी सुद्धा नाही केली. स्वतःच्या घरातलं डाळ, गूळ, साखर जे काय आहे ते ऐकणाऱ्या लोकांसाठी वाटलं, ऐकणाऱ्या लोकांसाठी. हे नाथ महाराजांची रामायण सांगण्याची काय होती? पद्धत होती, ही पद्धत होती. आणि आताचे हे रामायणाचार्य केवळ लोकांना लुटण्यासाठी बसलेले आहे. लोकांना तुम्ही गावागावामध्ये फिरून पहा, हे होणारे रामायणाच्या कथा, भागवताच्या कथा किती सुंदर चालतात. नुसतं गायन असतं त्याच्यामध्ये, इकडचे तिकडचे गाणे म्हणायचे. भागवतकाराला, रामायणकाराला संताचे अभंग सुद्धा म्हणता येत नाही. हिंदी गाणे रामायण भागवतामध्ये म्हणतात. राधे 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 करून त्या भागवतामध्ये लोकांना नाचायला लावतात, बायांना त्याच्या ठिकाणी नाचायला लावतात भागवतामध्ये. असे यांचे भागवत चालते. या भागवतकारांनी वह्या लिहून आणलेल्या असतात, 7 दिवसाच्या वह्या लिहून आणलेल्या असतात. 7 दिवसामध्ये काय सांगायचं तेवढं पुढं मांडतात. यांच्या पुढं भागवत जर ठेवलं तर भागवतातला एक श्लोक सुद्धा सांगता येत नाही. कधी अभ्यासच केलेला नाही, कधी भागवत उघडून पाहिलं नाही, आणि लाख लाख रुपयाने काय करतात? भागवत सांगत लोकांना फिरतात. ही भागवताची पद्धत आहे. मग ते रामायण असलं तर राम सीतेचं लग्न लावणार त्याच्यामध्ये, किंवा भागवत असेल तर भगवान परमात्म्याचं त्याच्या ठिकाणी लग्न लावणार. मग आदल्याच दिवशी जाहीर करायचं, उद्या भगवंताचं लग्न आहे भागवतामध्ये. मग भगवंताला आहेर घेऊन या, साडी चोळी घेऊन या, टोपी उपरणं घेऊन या, धान्य घेऊन या, पंचपक्वान्न तयार करून आणा, सगळं गबळ महाराजाच्या घरी टेम्पोवरून. हे भागवताची पद्धत आहे. हे संतांना दिसत होतं सगळं त्याही काळामध्ये, म्हणून बोललेले आहे. पोटासाठी जरी करी हरिकथा जन रंजविता फिरत असे, नामा म्हणे ऐशे होत जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. त्यांना डोळ्याने सुद्धा पाहू नका, असं नामदेवरायांचं म्हणणं आहे. आणि लोक खुशाल त्यांचं कीर्तन, प्रवचन, कथा ऐकण्यासाठी जातात. ती कथाच नाही, शुद्ध तमाशा आहे, शुद्ध तमाशा. त्याच्यामध्ये कथेचा काहीच भाग राहिलेला नाही. असे लोकांना काय करू नये? डोळ्यांना पाहू नये, डोळ्याने पाहू नये. तुकोबारायांचं सुद्धा हेच मत आहे. पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, झनी दृष्टी भेटी न हो त्याची. अजूनही एक अभंग, माते परिस थोर कथा.
भाड घेता न लाजे. मातेपेक्षा आईपेक्षा ही श्रेष्ठ असणारी ही काय आहे? हरिकथा आहे. हरिकथा मातेपेक्षा श्रेष्ठ आहे, पण आईपेक्षा श्रेष्ठ असणारी ही हरिकथा, त्या हरिकथेची काय करतो? विक्री करतो, चव्हाट्यावर विक्री करतो. हरिकथेची चव्हाट्यावर विक्री करतो, म्हणजे आईची विक्री केल्यासारखं आहे. हरिकथेची जो भाड घेतो, माते परी थोर कथा भाड घेता न लाजे. आईच्या पेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या या कथेची भाड घेण्यासाठी जो लाजत नाही, त्या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात, त्या हरिदासाची भेटी घेता नरका उभयताशी जाणे. असे जे कोणी हरिदास म्हणजे कीर्तनकार आहे, त्यांची जर तुम्ही भेट घेतली तर तुम्हालाही काय आहे? नरकामध्ये जाणं आहे. उभयताशी, दोघालाही नरकामध्ये जाणं आहे, दोघालाही नरकामध्ये. हां, इथं स्वामींनी कीर्तन मर्यादा विषय होता त्यावेळेस तेच भाषण केलं. गुरुवर्य भारतानंद स्वामींनी तेच सांगितलं. हे असे जे लोक आहेत ते डोळ्याने पाहू नये असं साधू संतांचं मत आहे. तर त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर, प्रवचन ऐकल्यानंतर आपलं काय होणार आहे? वाटोळं आहे. त्यांचंही वाटोळं आणि आपलंही वाटोळं आहे. म्हणून असे जे आहे, हां, मस्के महाराज त्यांचे शिष्य, हो माहिती आहे आम्हाला. मस्के महाराजांनी सांगितलं, देवीदास महाराज मस्के, मागच्या वर्षामध्ये त्यांनी एका वर्षात 450 कीर्तन केले. मोबाईलवर ऐकला आम्ही. मस्के महाराजांनी, ते भारतानंद स्वामीचे शिष्य आहे, नेवाशाच्या ठिकाणी त्या माऊलीच्या संस्थानावर ते अधिपती आहे देवीदास महाराज मस्के. वर्षामध्ये दिवस किती? 360. मराठीप्रमाणे जर पाहिलं तर 360 आणि इंग्रजीप्रमाणे 365 दिवस एवढे, आणि कीर्तन केले 450 एका वर्षामध्ये. एवढे कीर्तन केले, पण कोणाचाही 1 रुपया नाही घेतला. 1 रुपया कोणाचाही नाही घेतला. आपल्या पदरच्या पैशाने डिझेल भरून गेले. 1 रुपया नाही घेतला कोणाचा. हे महात्म्यांची स्थिती आहे. या उलट जे आहे, हे पोट भरणारे लोक, जळ ज्ञान गोष्टी, हे पिंड पोसणारे जे आहे, पोट भरण्यासाठी सगळं करणारे जे आहे, त्यांच्या जळ ज्ञान गोष्टी. पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करून या. तुकोबाराय म्हणतात पिंड पोसणं काय आहे? आधमाचं ज्ञान आहे. जे लोक सांगतात मजा मारा, पोटभर खा, एवढंच जीवन आहे, परत आहे का नाही, कधी मरण सांगता येत नाही, काय लागन ते खाऊन घ्या, जळो ज्ञान गोष्टी, आधमाचं ज्ञान आहे ते. आधमाचं ज्ञान ऋणम कृत्वा घृतम बिभेद, हे ज्ञान जे आहे हे आधमाचं ज्ञान आहे, आधमाचं. तर या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात तुवा शरीर परा नो हवे. याचा विस्तार भरपूर आहे. उद्या पाहू आपण. कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. या 87-88 ओळीपर्यंत आपण आज आलेलो आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.